नमस्कार मंडळी, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। गेल्या आठवड्यात मी वलसाडला एक दिवसासाठी फिरायला गेलो होतो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा डोंबिवली ते वलसाड प्रवास तुम्हाला मी दाखवणार आहे। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आम्ही सकाळी 8च्या दरम्यान डोंबिवलीहून वलसाडला निघालो। मानकोली ब्रिजमुळे आमचा प्रवास सोयीस्कर झाला। भिवंडी क्रॉस करून आम्ही राष्ट्रीय मार्ग 48 वरून वलसाडच्या दिशेने निघालो। मध्येच आम्ही भिवंडी रोड येथील भजनलाल डेअरी येथे थांबलो होतो। भजनलाल डेअरी बद्दल सांगायचं झालं तर येथे मोठ्या प्रमाणावर दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचं उत्पादन केलं जातं। आम्ही येथे खरवस, गुलाबजाम, पनीर पकोडा, लस्सी यांचा आस्वाद घेतला आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो। मुंबई गुजरात हायवेवर असणाऱ्या महालक्ष्मी मंदिर आम्हाला इथे पाहायला मिळालं। तिकडे जत्रा भरलेली होती। दुपारच्या जेवणाकरता डहाणू येथील प्रसिद्ध असणाऱ्या औरा हॉटेलला आम्ही थांबलो। येथील काठियावाडी थाळीचा आम्ही आस्वाद घेतला। यांच्या फॅक्टरी आउटलेट मध्ये विविध प्रकारचे मसाले, लोणचं, पापड, सरबत असे खूप सारे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होते। दुपारी 2च्या सुमारास आम्ही वलसाडला पोहोचलो। वातावरणात उष्णता जास्त असल्यामुळे वलसाड मधील प्रसिद्ध असणाऱ्या नवरंग लस्सी येथे लस्सीचा आस्वाद आम्ही घेतला। इथे लस्सी व्यतिरिक्त अनेक मिठाया, सरबत, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम विक्रीसाठी उपलब्ध होते। दुपारी घरी थोडा आराम करून संध्याकाळच्या वेळी घरालगत असणाऱ्या समुद्र किनारी जाऊन आम्ही थोडा वेळ घालवला। माझा हा वलसाडचा पहिला एकदिवसीय प्रवास खूप छान होता। सकाळी 11च्या सुमारास आम्ही पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने निघालो।